जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। 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 जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम। बोलो बोलो श्याम, बोलो श्याम। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। बोलो श्याम श्याम, बोलो राम, बोलो श्याम। कोणत्याही रूपानं आम्ही याच्या गवळणीच्या वेदामध्ये श्रुती रूपानं होताना त्या स्त्रियांच्या रूपानं अवतीर्ण झाल्या. आता त्या अवतीर्ण झाल्या, कुणी लेकी झाल्या, कुणी लेकी झाल्या. ऐ ऐ शेठ कुणी लेकी झाल्या, कुणी सुना झाल्या आणि कुणी सासवा झाल्या. आता सून म्हणजे पूर्ण परतंत्र, सून म्हणजे पूर्ण परतंत्र, लेक म्हणजे अर्धी स्वतंत्र आणि अर्धी परतंत्र, आणि सासू म्हणजे पूर्ण स्वतंत्र. आता सून 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 आता परतंत्र अजिबात नाही. ती जमायच्या अगोदरच स्वतंत्र होऊन येते आपल्या घरात, अजिबात परतंत्र राहत नाही सून. पण जुन्या काळातल्या सुनेला सासूला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर पाय ठेवता येत नव्हता. या सगळ्या गोपिका आपल्या अधिकारानुरूप गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्या. पण अवतीर्ण झाल्याचं भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाकरता अवतीर्ण झालोय हा भाव ज्यावेळेला भगवान श्रीकृष्णाच्या लक्षामध्ये आला, भगवंतानं ज्यावेळेला यांचं मनोरथ जाणलं, त्यावेळेला परमात्मा या सगळ्या गोप भक्तांना दर्शन देण्यासाठी यमुनेच्या तीरावरती आला. जहा गोपाल आए थे, जहा कान्हा आए थे, ग्वालन को और गोपियों को मिलने के लिए, और जहां पे ऐसी टेढ़ी टांग पे मुरली बजाई थी, उस जगह का नाम है वृंदावन का बंसीवट. आज भी कान्हा मुरली बजाता है वहां, आज भी कन्हैया वहां मुरली बजाता है. आप बोलोगे आपने सुनी? हाँ मैंने सुनी. सच में बंसीवट ऐसी जगह है जहां कान्हा अपने भक्तों को मिलने के लिए मुरली बजाते थे. तो सब ग्वालन, सब भक्त, सब गोपियां कन्हैया से मिलने के लिए अपने घर परिवार को छोड़ के अपने आराध्य के लिए घर से निकलती थी. उस जगह का नाम है बंसीवट. आम्ही गेलो तिथे. आता वृंदावनातूनच आलोय आम्ही. आता आम्ही कुठून आलोय? वृंदावनातूनच आलोय. त्या कदंबाच्या वृक्षाला कान लावला का? कान. त्याच्यातून 3 ध्वनी ऐकू येतात. किती? 3. एकातून एक ध्वनी येतो मुरलीचा, बासरीचा, दुसरा ध्वनी येतो मृदंगाचा, आणि तिसरा ध्वनी येतो तबल्याचा. मी तुम्हाला वर्सुबाईची आण घेऊन सांगतो, मला मुरलीचा आणि मृदंगाचा ध्वनी ऐकायला आला होता. कृष्ण आहे, कृष्ण कृष्ण आहे.
वृंदावनात कृष्णाचा जन्म नाही झाला, पण ज्या वेळेला कृष्ण गोकुळ सोडून मथुरेला गेले, त्याला सगळे गोपाळ, सगळ्या गोपिका कृष्णाला भेटण्यासाठी त्या गोकुळाच्या मथुरेच्या वेशीवरती यायच्या. पडत आहे वृंदावन, तिथे यायच्या. दिवस उगवला की तिथे येऊन बसायच्या, आणि रात्र झाली की घरी जायच्या. पण एक प्रिय भक्त होती कृष्णाची, त्या वृंदा म्हणजे तुळस आणि वन म्हणजे जंगल, त्या जंगलामध्येच राहायची. तिचं नाव काय? राधा. त्या वृंदावनामध्येच राहायची आणि कृष्णाची वाट पाहायची. कृष्ण मुरली वाजवत होता. सांगायची तात्पर्य असं की या सगळ्या स्त्रिया गोपिका कृष्णाच्या भेटीसाठी, कृष्ण प्राप्तीसाठी गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्या होत्या. देव भक्ताचं मनोरथ पूर्ण करतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा यमुनेच्या तीरावरती आले, आपल्या कमरेची बासरी घेतली आणि आपल्या मधुर अशा ओठावरती परमात्म्यानं बासरी धरली, आणि त्याच्यामध्ये भक्तीची, प्रेमाची फुंकर मारली. सगळ्या यमुनेच्या तीरावरती या थडीचा आवाज त्या थडीला घुमायचा. आसमंतामध्ये, वायुमंडलामध्ये परमात्म्याची मुरली. एकदा मुरलीचा स्वर सगळ्या जीव मात्राच्या, गो वासरांच्या, गाई वासरांच्या, गोप गोपिकांच्या कानावरती पडायचा. त्यावेळेला अवस्था काय व्हायची? त्या सगळ्या गोप गोपिकांचं मन कृष्ण फक्त त्या मुरलीच्या स्वरानेच मोहित करून घ्यायचा. मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मुरलीवाला नंदाचा अलबेला. ओ नंदाचा अलबेला, ओ नंदाचा अलबेला. देव, सगळ्यांचं चित्त आकर्षण करून घ्यायचा देव कृष्ण. राम शब्द सरळ आहे, कृष्ण शब्दामध्ये खूप जोड आहेत. कृष्ण शब्दामध्ये खूप जोड आहेत. असा वाकडा येतो. कसा आहे बाळासाहेब? तुम्ही करून दाखवला. असं वाकडा येतो. हे सगळे दोन्ही चोपदार म्हणजे माझे फेवरेट्स आहेत. सगळ्यांचे फेवरेट आहेत, पण माझे अत्यंत लाडके आहेत. आकर्षण करून घेतो भक्ताच्या चित्ताचं. काय करतो? आकर्षण करून घेतो. कशावरून सांगतो सांगून मला? तर कृष्ण ज्या वेळेला पांडवांकडून दुर्योधनाकडे गेले की फक्त त्या पांडवांना जास्तीची काही नाही, फक्त 5च गावं द्या म्हटले. किती? 5च. धृतराष्ट्र होता तिथे.
दुर्योधनाचं नाव नंतर दुर्योधन पडलं, पण त्याचं ओरिजिनल नाव सुयोधन आहे. काय नाव आहे? सुयोधन आहे. त्यावेळेला तो तिथे होताच शकुनी. तुम्हाला काय वाटलं शकुनी आताच आहे का? हे पहिल्यापासून शकुनी आहे. चांगलं चाललं की त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकणार कोण? शकुनी. चांगलं चाललं की त्याच्यात आडवा पाडणार कोण? शकुनी. चांगलं चाललं की त्याचं वाटोळ करून देणार कोण? शकुनी. मेलाच नाही महाराज, जिवंत आहे अजून. गावात शकुनी जिवंत आहे. कुठे जा त्याचा वंश अजून संपला नाही. कृष्णाचा बुडाला म्हणतात पण शकुनीचा नाही बुडाला. तो शकुनी तिथे मध्ये आला. 5च गावं मागत होते कृष्ण. त्याला मध्यस्थी करण्यासाठी आला होता भगवान श्रीकृष्ण. कशासाठी? मध्यस्थी करण्यासाठी. त्यावेळेला हा शकुनी तिथे आला. बोले सुयोधन देना मत, देऊ नको. कारण का? त्याच्या अगोदर एक ज्योतिषी बोलवला होता. त्याला काय म्हणतात? राजर्षी. म्हणजे ह्याची कुंडली पाहिली होती. कुणाची? सुयोधनाची. आणि त्याच्या कुंडलीमध्ये पुढील काहीच दिवसामध्ये राजयोग होता. कुणाच्या? सुयोधनाच्या. आणि त्या गुरुनं सांगितलं होतं, त्या भविष्यवेत्यानं सांगितलं होतं की युद्ध करायला काही हरकत नाही. 5 दिवस झाले, निम्म सैन्य संपलं. कुणाचं? कौरवांचं. धृतराष्ट्रानं त्या गुरुला बोलवलं. काय झालं काय? तो म्हटलं काही नाही, युद्ध करत राहा, पुढे परिणाम आपलाच आहे. अरे पण निम्म सैन्य मेलं ना, त्याचं काय? तो म्हटलं नाही अजून जिवंत आहे. बाकीचे अजून काही महायोधी आहेत, कर्ण आहे, जयद्रथ आहे. 10 दिवस झाले, 80% सैन्य मारलं पांडवांनी कौरवांचं. मग त्यावेळेला धृतराष्ट्रानं आणि त्या शकुनीनं पुन्हा त्या राजर्षीला बोलवलं. हे असं का होऊ राहिलं? तो म्हटलं असं का होऊ राहिलं त्याचं गणित आता मला काही उमगना. मग आता काही कळेना मला. ते मला माझंच कोड कळेना की असं काय झालं होतं की त्यावेळेला सगळे ग्रह अनुकूल होते सुयोधनाच्या, अर्थात दुर्योधनाच्या बाबतीत. पण त्यावेळेला धृतराष्ट्र म्हणतो अनुकूल होते ते ग्रह फिरले का काय? त्यावेळेला हा राजर्षी म्हणतो नक्कीच त्यांच्या बाजूकडे कुणीतरी ग्रह फिरवणारा आहे. आणि त्यावेळेला तो नोकर त्यांचा, काय नाव त्याचं? विदूर सांगतो तिकडून कृष्ण आहे, तो कोणताही ग्रह फिरू शकतो. ज्याला ग्रह फिरवता येतो त्याला भक्ताचं चित्त चोरता येत नाही का? भक्ताचं चित्त चोरता येत नाही का? मग मुरलीचा असा इफेक्ट झाला. तुझ्या मुरलीचा ध्वनी आकल्पित पडिला कानी, विवळ झाले अंतःकरणी, मी घरधंदा विसरले, आहार सावळ्या कशी वाजवली मुरली, तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले, घर सोडून धरिले राम, मी वृंदावनी गेले. काय 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 भक्ताच्या चित्ताचं, अंतःकरणाचं असं परमात्म्यानं असं आकर्षण करून घेतलं ना. ज्या अत्यंत परमात्म्याला समर्पित अशा ज्या गोप भक्त होत्या, ज्या स्त्रिया होत्या, त्यांच्या बाबतीत एक मोठा इफेक्ट झाला. बाईच्या, स्त्रियांच्या आयुष्यामध्ये तिला कामाचा विसर पडला तर एवढं काय वैशिष्ट्य विशेष नाही. भक्ती करता, परमार्थ करता, भजन कीर्तन करता करता किंवा आणखी काही करता करता जे काही असेल ईश्वर अभिप्रेत, कामाचा विसर पडला त्याच्यात काही विशेष नाही. धंदाही विसरलाय, व्यवसाय विसरलाय, त्याच्यात काही विशेष नाही. सासूचा विसर पडला त्याच्यात काहीच विशेष नाही. सासऱ्याचा विसर पडला त्याच्यात काहीच विशेष नाही. मुलाबाळाचा विसर पडला त्याच्यातही काही विशेष नाही.
पण पुढे ऐका, माझ्या मनाचं नाही प्रमाण पुढे आहे. पतीचा विसर पडला एवढं विशेष नाही, पण त्याच्या पुढचं बोलतो मी. माझं वय कमी आहे, माझी पात्रता योग्यता नाही ते वाक्य बोलण्याची, पण प्रमाणात सांगतो. पती सुखाचा विसर पडला, याच्या मुरलीचा छंद लागला. ओ नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन मुरलीवाला, ओ नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन मुरलीवाला. कामाचा विसर पडू द्या, व्यवसायाचा व्यापाराचा विसर पडू द्या, काही वैशिष्ट्य नाही. हे मधले नाते गोते त्याचाही विसर पडू द्या, काही विशेष नाही. पण पती सुखाचा विसर जर पडला तर आपला जो पतिव्रता धर्म आहे तो धोक्यात आहे असं समजा. पण कोणता पती हो? हाडामासाचा पती जो फक्त एकाच जन्माचा आहे, जन्म जन्मांतरीशी ज्याच्याशी आपला विवाह झाला तो परमेश्वर. खरं लग्न कुणाशी लागलं पाहिजे आपलं? खरं कुणाशी लागलं पाहिजे? देवाशी लग्न लागलं पाहिजे. आणि मग खरा पती कोण आहे आपला? आणि खोट्या पतीचा विसर पडला असं नाथांना सांगायचंय. खोट्या पती सुखाचा विसर पडला असं नाथांना सांगायचंय. राधेनं कृष्णाची विवाह केलेला आहे. राधेनं कृष्णाशी विवाह केलेला आहे. वृंदावनच्या पलीकडील एक भांडीरवन नावाची जागा आहे. कोणतं? भांडीरवन. त्या भांडीरवनामध्ये कृष्णाचा आणि राधेचा विवाह झाला. पण साक्षीदार मंगलाष्टक म्हणायला ब्राह्मण लागत होता. कृष्णाला ब्रह्मदेवच खाली बोलवला. कोण बोलवला? ब्रह्मदेवच खाली बोलवला. ब्रह्मदेवाला सांगितलं मंगलाष्टका म्हण, तूच ब्राह्मण हो, आमच्या लग्नाचा साक्षीदार तूच आहे. पण हे लग्न झालंय हे कोणाला सांगायचं? आणि जर सांगितलं तर माझ्याशी गाठी म्हटला. कोण म्हणला? कृष्ण म्हटला. कुणाला म्हटलं? ब्रह्मदेवाला म्हटला. बरं का? पण ब्रह्मदेवाला काही गुपित लपवता आलं नाही. त्यानं कुठेतरी वाच्यता केली. कृष्णानं त्याचा कार्यक्रमच केला. अख्ख्या जगात पृथ्वीवर सगळ्या देवाची मंदिर आहे, पण ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. कृष्णाचा शाप आहे. मी त्या सगळ्या जागा बघून आलो. मी आता माझा आता तिसरी वेळ झाली वृंदावनात जाण्याची, तिसरी. अजून पुढच्या महिन्यात जाणार आहे. 600 वारकरी घेऊन गेलो. संदीप भाऊ, तुम्हाला मी किती आग्रह केला, तुमच्यावर लय जीव माझा, तुम्हाला काय सांगू आता. संदीप भाऊ, पिंटू भाऊ, हे मेरे सबसे प्यारे है. रावसाहेब भाऊ, तुम्ही यायलाच पाहिजे होतं. आमच्या आयुष्यात, माझ्या आयुष्यातला सगळ्याचा सोन्याचा काळ कुठला होता तर मी जे 7 दिवस आता वृंदावनात राहिलो ना, ते रामेश्वर पंचक्रोशीचे आणि अगस्ती पंचक्रोशीचे 600 वारकरी आणि 2.5 किलोमीटरची दिंडी. किती किलोमीटर? 2.5 किलोमीटर वृंदावनची परिक्रमा. प्रेमानंद महाराज इतके चकित झाले. हे बघ, उमेशला विचारा ना, हेच होते ना बाबा. ते व्हिडिओ सगळे आपले व्हिडिओ मी परवा बघितलं, प्रेमानंद महाराजांनी त्यांच्या ब्लॉगवर टाकले, आपल्याच नाही त्यांच्या. मनोहर महाराजांनी ते होते काकडा म्हणत, आम्ही असे सगळे उभे होतो ना, ते सगळे आमच्या अंगावरती टाकलेल्या शाली प्रेमानंद महाराजांनी स्वतः आपल्या वारकऱ्यांच्या, ते त्यांच्या ब्लॉगला टाकले. काय आनंद मावली, तुम्ही सुद्धा नव्हते. बाळासाहेबाला म्हणलं फुकाटले होतं, पण गडी काय सुटत ना. आनंद वेगळा. मागच्या वर्षी अयोध्येला, या वर्षी वृंदावनाला. आता अधिक मासाच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा जायचंय. ज्याला यायचं त्यांनी संपर्क करा. माझा धंदा नाही बरं का, तुमचे डोके ठिकाणावर राहिले पाहिजे एवढाच धंदा आहे माझा. विठाला तिथे काय आपण इकडे तिकडे फिरत नाही. एका जागी जाऊन भजन कीर्तन काकडा हरिपाठ सगळ्या गोष्टी करतो. 800 साधूंना अन्नदान केलं. किती?
800 साधूंना आणि सहदक्षिणा केलं. प्रत्येक साधूला दक्षिणा जसे साधू असेल ज्या ज्या अधिकाराचे महंत 50 रुपयापासून तर 5,000 रुपयापर्यंत दक्षिणा दिला. किती लाख रुपये वाटले विचारूच नका तुम्ही. श्रद्धा होती, भक्ती होती, लोकांचं सहकार्य होतं. मी केलेलं सांगत नाही. हे कोण जातो देवाच्या गावाला? कोण जातो? ज्याला देवाने बोलवलं तो जातो, हे लक्षात घ्या. तो जातो आणि तिथे चित्त देवाचं होऊन जातं. कुणाचं होऊन जातं? देवाचं. चित्त एकदा का ईश्वर स्वरूप झालं की त्या चित्ताचा तचा त राहत नाही, द होतो. त्याचा काय होतो बाळासाहेब? द. तचा काय होतो? द होतो. मग तचा द झाल्यानंतर शब्द कोणता तयार होतो? चिद. चिद म्हणजे काय? चिद म्हणजे प्रकाश. मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार. जोत जला दे प्रीत लगा चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले वो बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले. त्या गोकुळातल्या गवळणींनी काय केलं होतं? कृष्ण परमात्म्यानं दर्शन द्यावं म्हणून त्या वृंदावनामध्ये एक देवी आहे, त्या देवीचं नाव आहे कात्यायनी देवी. त्या कात्यायनी देवीची नवरात्र केली गोकुळातल्या गवळणींनी. हे भगवती तुझ्या कृपेने आई भवानी तुझ्या कृपेने तारशी भक्ताला अगाध महिमा तूच माऊली वारी संकटाला. आई कृपा करी. माझं जास्तीचं पाठ नाही, सहज आलं मूड मध्ये म्हणून म्हटलं. त्या सगळ्या गवळणींनी आई भगवतीची प्रार्थना केली. आई भगवती प्रसन्न झाली आणि त्या गोकुळातल्या गवळींना परमात्म्यानं दर्शन दिलं. आता ही झाली सुनेची अवस्था. आता लेकीला पण जायचंय. मग लेकीला जायचंय, सुनेला जायचंय. सासूला विचारल्याशिवाय जाता येतं का? मग सुनेनं विचारलं सासूबाईला, आता जायचंय कुठे? घराच्या बाहेर कृष्णाला यमुनेच्या तीरावरती. आता सासूला विचारल्याशिवाय जाता येत नाही. बाई जाऊ कशी? तिने विचारलं, परमिशन तर घेतली पाहिजे. मग तिने काय केलं? साठू उचली का? नाही उठली. मोहरीपाशी गेली आणि ते जे पाण्यानं भरलेले हांडे होते, माठ होते, घट होते, ते रिते केले. भरीला ओलंडोनी रिता खरी घट. सासूला विचारलं, सासूबाई घरात पाण्याचा थेंब नाही, जाऊ का पाण्याला? सासू म्हणली, विचारते वड तोंड करून, उठ जा पाण्याला. तिला पाण्याला जायचंय की कृष्णाला भेटायला जायचंय? मग ती कशी जाईल? कशी जाईल? ती स्कूटी घेऊन जाईल महाराज, तशी जाणारच नाही. लगेच गेली ती कृष्णाला भेटायला. आता लेकीला पण जायचंय, लेकीला पण जायचंय कृष्णाला भेटायला. हे सगळे त्यांच्या मुखातले वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे वेणू नादे गोवर्धनू वाजे. ए मम्मी वृंदावनी वेणू कवनाचा माय मम्मी, मला त्याला भेटायला जायचंय. काय बोलतीस तू? आज तर रविवार आहे. आज काय आहे तुला? कोणतं लेक्चर आहे? ती म्हटली, आज लेक्चर नाही, थोडंसं पर्सनल लेक्चर आहे, त्याच्याकरता जायचंय. काही कळलं नाही तुम्हाला? पर्सनल विजिट आहे आज, त्याच्याकरता जायचंय. लेक आहे. आता म्हातारीला सुद्धा परमात्म्याच्या मुरलीचा स्वर ऐकू आला. अय पाटील त्याने पैन लावेल मला. हा इकडं लक्ष द्या. म्हातारीनं सुद्धा परमात्म्याच्या मुरलीचा स्वर ऐकला आणि तिला सुद्धा कुठे जायचे? कृष्णाला भेटायला. आमच्या बरोबर आता 85 वर्षाच्या म्हाताऱ्या होत्या. किती वर्षाच्या?
85. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला नवलावो, नंदाचा बाळ येणे केला नवलावो, नंदाचा बाळ येणे केला नवलावो, नंदाचा बाळ याने केला नवलावो. अशा सगळ्या गवळणी परमात्म्याला भेटण्यासाठी गेल्या. परमात्म्यानं त्यांचं मनोरथ पूर्ण केलं. पण परमात्म्याच्या सोबत गेल्यानंतर तिला अहंकार झाला. काय झाला? अहंकार झाला. देव मलाच भेटला, सगळ्यांना सोडलं आणि मलाच भेटला, सगळ्यांना सोडलं आणि मलाच भेटला. देव म्हटले तुला नाही बाई, सगळ्यांना भेटलो, पण जिला तिला वाटतंय मलाच भेटला. जिला तिला काय वाटतं? मलाच भेटला. कसं आहे देव कसा आहे माहिती आहे का? देव ज्याच्या जवळ जातो त्याचा होऊन राहतो, पण त्याला कळू देत नाही मी शेजारच्याचा आहे ते. त्याला कळू देत नाही मी शेजारच्याचा आहे ते. माणसाने पण असंच राहावं, माणसाने पण असंच राहावं. सगळ्यांना वाटावं की आपलं आहे, पण माणसांमध्ये फॉल्ट आहे. भक्तामध्ये देवामध्ये फॉल्ट नाही. त्या फॉल्टमुळे आपल्यामध्ये फॉल्ट झालाय. लक्षात येते का मला काय म्हणायचं ते? आला असं तुमच्या थोडंफार लक्षामध्ये. तो फॉल्ट दुरुस्त करा, तो फॉल्ट दुरुस्त करा. अहंकार देव ज्याला झाला त्याला मातीत घालत असतो. कोण? देव नाही, अहंकार मातीत घालत असतो. ज्याला झाला त्याला मातीत घालत असतो. कोण? अहंकार. आणि मग देव अंतर्धान झाला आणि मग त्याला तळमळ व्हायला लागले. आता कुठे गेला? शरणागती केली तेव्हा देवाने स्वीकारला. आणि मग लाली मेरे लाल की जित देखो उतला, लाली देखन को मैं गई तो मैं भी हो गई लाल, ऐसे लागी लगन ऐसे लागी लगन, ऐसे लागी लगन मेरा हो गए मगन। ओ तो गली गली हरी गुन गानी लगी, ऐसे लागी लगन मेरा हो गए मगन। राना ने विष दिया मानो अमृत दिया, मेरा गोविंद गोपाल गाने लगी। बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी। वो तो गली गली हरि गुण गाने। देव स्वरूप झालं पाहिजे, देव स्वरूप झालं पाहिजे. ह्या सगळ्या भक्त गोपाळांची अवस्था आहे. आता प्रत्येक स्वरूपानं देव त्यांच्या घरी जायचा म्हणतोय, पण भक्ताचा अधिकार पाहिजे. बरोबर एकाची पात्रता ओळखली आणि देव त्याच्या घरी गेला. देव त्याच्या घरी गेल्याची खूण. एक गवळण सकाळी सकाळी दही दुधाचं घुसळण करायचं होतं म्हणून उठली, म्हणून ती उठली. आता पहाटे पहाटे उठल्यानंतर ज्या घरामध्ये जायचंय दह्या दुधाची घुसळण करायची आहे, त्या घरामध्ये हळूच हळूच घे बाबा, आपणाच बाबा रवी घेत आता जायचंय दह्या दुधाचं घुसळण करायची. असा उंबऱ्याच्या आत पाय टाकला आणि जसा उंबऱ्याच्या आत पाय टाकला तसा तिनं तसाच पाय माग घेतला. काहीतरी पायाला रुतलं. रुतलं काय? रुतलं बाई काटा, तसलं नको. काहीतरी पायाला रुतलं. मग तिनं उजेड केला, तिनं दिवा लावला आणि त्या दिव्याच्या प्रकाशात बघितलं अक्षय महाराज चंद्रे. तिला जे दिसलं ते अभंगाच्या पहिल्या चरणात. पहाती गवळणी, पहाती गवळणी, पहाती गवळणी, पहाती गवळणी, पहाती गवळणी, पहाती गवळणी,
विनती नंदा जिया तोरे पहाती गवळणी टवती पालथी दुधाने तिनं बघितलं की दुधाने पालथी टाकलेली आहे. याचा काय निष्कर्ष आहे? दुधाने म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून भक्ताचा बुद्धिरूपी घट आहे. परमात्म्याच्या प्राप्तीचा सुगंध त्याच्या जीवनाला त्याचा स्पर्श झाला की भक्ताची परमार्थाकडची दृष्टी आकर्षित करून घेण्यासाठी आणि प्रपंचाकडची दृष्टी बंद करण्यासाठी त्याच्या बुद्धीचा देव काय करतो? त्याची बुद्धी संसाराकडची पालती टाकतो. आता घट म्हणजे डेरा, मडक, माठ असा पालता टाका, असा तोंडाच्या बाजूने जमिनीकडे टाका आणि वरून त्याच्यावरती टँकर लावाय 5-7 हजार लिटरचा. त्याच्यात किती लिटर जाईल? एक थेंब तरी जाईल का? ना. कारण का? त्याचं तोंड बंद आहे. तसा देव भक्ताचं संसाराकडचं तोंड बुद्धी बंद करतो आणि परमार्थाकडे त्याची बुद्धी वळवतो. असा आहे या शब्दाचा अर्थ. पहाती गवळणी तवती पालती दुधानी. 5 मिनिटं थांबा फक्त, 5च मिनिटात फ्री करतो. हे सगळं कुणी केलं? हे सगळं कुणी केलं? काहीतरी पाहिजे ना. हे सगळी घटनाक्रम झालाय हा कुणाच्या नावावरती? एक नाव पुढे आलं, म्हणती नंदाची या पोरे. आजी चोरी केली, खरी चोरी केली ती का? कशाची चोरी केली? अरे दया दुधाचं हे तर नेमकं हे रूपक आहे, पण खरा निष्कर्ष काय? चित्त चोरी येले नंदाच्या. नंदने सगळेजण म्हटले आम्हाला माहित होतं हे काम करणारा त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही, कारण खरा नाश का तोच आहे. तया विन नाशी नवे दुसरिया ऐशी. हा कृष्णावरती काय आळ आहे. एक म्हातारी पुढे आली, ती म्हटली हा दोष त्याचा नाही ग, हा दोष त्याचा नाही, हा खरा दोष कुणाचा आहे माहिती? त्या देहू गावातल्या एका बुवाचा आहे. सवे तो कया मेला आणि तेने आगुना आणिला, तेने आगुना मेला. ही शिवी आहे. मेला ही काय शिव आहे. म्हातारा पोरग तिच्या पोराला कामाला जायचंय म्हणून त्याचं पोरग त्याच्या आईकडे देत. तुम्हाला कळलं नाही? एखादा माणूस जबाबदार, एक पालक, त्याला कामाला जायचंय म्हणून त्याचं पोरग त्याच्या आईकडे देतो. त्याच्या आईकडे देतो म्हणजे त्याच्या बायको का नाही, बापाच्या आईक आजीकडे देतं. आणि म्हणतो म्हातारी तू याला सांभाळ, खाऊ पिऊ घातले, संध्याकाळी अंधार पडेपर्यंत आम्ही येतो. तो पोरगा त्या म्हातारीला इतका छळतो, काय छळायला माप नाही. ती म्हातारी त्याच्या मागं पळून ती एक तर गुडघ्यातनं गेलेली असते. गुडघ्यातनंच म्हटलो मी, बाकी कुठंच नाही म्हटलं. ती एक तर गुडघ्यातनं गेलेली असते, तिचे गुडघे दुखतात आणि ती इतकी वैतागते. संध्याकाळी त्याचा बाप येतो. कोणाचा? त्या पोराचा. आणि ही म्हातारी तिच्या पोराला त्याच्या पोराची गाराणी सांगते. पण गाराणी सांगताना एक पहिली शिवी आसडते. सुमनबाई, ती शिवी कोणती? मेला. भाऊ तुझा हा मेला. गेली आमची म्हातारी, पण मी तिच्या किमान 1000 वेळा ह्या शिव्या खाल्या माझ्या आजीच्या. है की नाही? भाऊ तुझा हा मेला. अगदी तद्वतच सवे तुकया मेला. हे खूप मोठं प्रेम आहे. जीवदशेनं मेल्याशिवाय देवदशा प्राप्त होत नाही. परमार्थामध्ये खपावं लागतं महाराज. आपल्याला लोक 2-4 शब्द बोलले तरी आपल्याला इंटरेस्ट आपला गायब होतो. परमार्थामध्ये मरावं लागतं महाराज, है की नाही? ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. काय किती त्रास दिला संतांनी. अंगावरती शेण टाकलं, ज्ञानदेवांच्या शेण टाकलं. मग काय ज्ञानदेवांनी परमार्थ सोडला, भक्ती सोडली का? लोक शिव्या देऊ द्या तुम्हाला. संतांनी इतका अरे तुकोब भरायला काट्याच्या काठीनं मारलं. आपल्याला शब्द सहन होत नाही ना. करा, सहन करा, संयम धरा, ते शिका संतांकडून. तुका म्हणे तोची संत आणि सोशी जगाचे. 4-2 लोकांनी नावं ठेवली आणि आपल्या परमार्थाला का दोष लागतो? विठाला विठाला. सवे तुकया मेला तेने अगुणा आणिला. म्हणजे अवतार, गुणाला म्हणजे निर्गुण स्वरूपातला परमात्मा
स्वगुण स्वरूपामध्ये अवताराला आणला आणि या कोटमगिरी गडावरती देवीच्या रूपानं तोच देव आहे. मी तुम्हाला काही वर्षानुवर्ष तेच सांगतोय. आणि या कोटांगिरीचं नाव मी काय ठेवलंय? कोटमगिरी गड, सप्तशृंगी गड. तसा हा कोणता गड आहे? कोटमगिरी गड आहे. याला गड म्हणायचं. गड म्हणजे शिखर, शिखर म्हणजे डोंगर, डोंगर म्हणजे पर्वत. तेच आहे. देवीच्या रूपानं तो अवतीर्ण झालेला आहे. तो सगुण साकार झालेला आहे. आईचा इथे, भगवतीचा इथे साक्षात तांदळा आहे. तांदळा रेणुकेचा असतो, बरोबर ना? रेणुकेचा. आई भगवती तिथे आलेली आहे. सवे तुकया मेला आणि तेने अगुणा आणिला. आता मी 3 मिनिटांमध्ये काही सूत्र सांगतो, संपलं कीर्तन. देव रात्री जन्माला आला. देव रात्री जन्माला आला. देव बुधवारी जन्माला आला. देव चंद्रवंशात जन्माला आला. देव रोहिणी नक्षत्री जन्माला आला. देव वर्षा ऋतूत जन्माला आला. देव श्रावण महिन्यात जन्माला आला. महाराज, काय कारण विशेष आहे देव रात्री जन्माला आला? सांगा. रात्र अंधार, रात्र अज्ञान. देवाला सांगायचंय मी जन्माला आल्यानंतर तुमच्या जीवनातला अज्ञान रूपी अंधकार नाहीसा करतो, आश्वास येतो. म्हणून रात्री जन्माला आला. चंद्रवंशात जन्माला आला. त्याचं कारण का? रात्रीचा नाथ, रात्रीचा मालक, रात्रीचा नवरा चंद्र आहे. म्हणून चंद्रवंशात जन्माला मालका यायला लागतं ना, मालकाला यावं लागतं. म्हणून चंद्रवंशात जन्माला आला. बुधवारीच का जन्माला आले देवा तुम्ही? देव म्हणतात चंद्रवंशाच्या मूळ पुरुषाचं नाव आहे बुध. म्हणून ज्येष्ठांना वंदन करायचे, जगाला नम्रता शिकवायची आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. म्हणून सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज हे आपल्या पूर्वजांचं नाव आहे. हे परमार्थातले आपले बाप आहेत. हे परमार्थातले आपले वडील आहेत. हे परमार्थातले आपले पूर्वज आहेत. त्याकरताच नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. देव रात्री जन्माला आले, कारण कळालं. देव चंद्रवंशात जन्माला आले, कारण कळालं. देव बुधवारी जन्माला आले, कारण कळालं. ऐका, देव रोहिणी नक्षत्री जन्माला आले, कारण सांगा महाराज. आता इकडे लक्ष द्या. चंद्राला किती बायका होत्या? चंद्राला, मी चंद्राचं विचारतोय, चंद्रभानचं नाही विचारत. चंद्रभानचा विषय सोडून द्या. चंद्राला एकूण बायका होत्या 27. किती बायका होत्या? 27. पण जी 27वी 26 ज्या होत्या ना, त्या सगळ्या चंद्राच्या 26च्या 26 बायका ह्या बायोडाटा पाहून जमवलेल्या होत्या. रामकृष्ण हरी. बसा. चंद्राला बायका किती होत्या? 27 पैकी 26 ज्या बायका होत्या त्या बायोडाटा पाहून, पत्रिका पाहून, गुण पाहून, गण पाहून, अशा पत्रिका पाहून जमवलेल्या होत्या. पण ही 27वी होती ना, ही आणि चंद्र एकाच कॉलेजमध्ये होती. तेव्हापासून म्हणजे रोहिणीवरती चंद्राचं जे विशेष प्रेम काय असेल, तर ही काना मागून आली आणि तिकड झाली. विनोदाचा भाग सोडून द्या. ह्याच्यात त्याग, ह्याच्यात काय? रोहिणीचा त्याग आहे. इलमताई अवतार उदरी देवकीचा, लालन पालन करणारी यशोदा. पण रोहिणीने जो त्याग केलेला आहे, त्या त्यागाचं रूप, त्या त्यागाचं मूर्तिमंत स्वरूप म्हणून देव रोहिणी नक्षत्री जन्माला आले. रात्री जन्माला आले, कळालं. चंद्रवंशात जन्माला आले, कळालं. बुधवारी जन्माला आले, चंद्रवंशाचा मूळ पुरुष बुध आहे, कळालं महाराज. रोहिणी नक्षत्राचं कारण कळालं. पण महाराज आम्हाला एक सांगा, देव श्रावण महिन्यातच का जन्माला आले? श्रावण हा भक्तीचा महिना आहे. कोणता महिना आहे? देवाला सांगायचं मी जन्माला आल्यानंतर मानवी जीवनातली भक्ती वृद्धिंगत होईल. देव वर्षा ऋतूत का जन्माला आले? सांगा महाराज. वर्षा ऋतूमध्ये नदी नाले पाण्यानं तुडुंब भरून वाहतात आणि ही सृष्टी, हा निसर्ग हिरवा शालू पांघरतो आणि मानवी जीवनामध्ये आनंद ओसंडून वाहतो. देवाला मी सांगायचं मी जन्माला आल्यानंतर मानवी जीवनातला आनंद ओसंडून वाहील. पण या वर्षी शेतकऱ्याच्या जीवनात तो आनंद नाही.
अवकाळीनं, अतिवृष्टीनं नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव ह्या आपल्या जवळच्या 5-6 जिल्ह्यांमध्ये 100 200 एकरचे मालक निराधार झाले. शेतकरी आता दिवाळीच्या तोंडावरती आलेला हातातोंडाचा घास शेतकऱ्याच्या हातातून, बळीराजाच्या तोंडातून निघून गेला. जमीन वाहून गेली, शेती वाहून गेली, पिकं वाहून गेले. 40, 50, 60, 100 गाई, म्हशी, शेरड्या, कोंबड्या, काय त्याचं होतं ते सगळं वाहून गेलं. काहीही राहिलं नाही. अंगावरच्या कपड्यानिशी शेतकरी घराच्या बाहेर पडला. अंगावरच्या कपड्यानिशी. काही व्हिडिओज आपण पाहतो, टीव्हीला सगळं पाहतो. ते पुरीची मुलाखत आज दाखवली. आज ती मुलाखत दाखवली. त्याच्यानंतरची रिॲक्शन पण दाखवल्या. तिला मिळालेली मदत पण दाखवली. सगळं दाखवलं. पण तिचं मनोगत ऐकताना तुम्हाला बरं वाटलं का हो? गळा चिरल्यासारखी जनावर जात होती, ओरडत होती. हे किती भयंकर दुःख आहे शेतकऱ्याच्या जीवनात. फक्त ऐकू नका बरं का, फक्त ऐकू नका. माझी विनंती आहे. साईबाबा देवस्थानने 1 कोटी दिले. पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी देवस्थानने 1 कोटी दिले. गजानन महाराजांनी 1 कोटी रुपये. तुळजापूर देवस्थानने सुद्धा दिले. काल ज्ञानेश्वर माऊली संस्थान आळंदीने सुद्धा दिले. आणखी लोक येत आहेत. माझी विनंती आहे आपल्या वारकऱ्यांना, नंतर पाहू लोकांचं. लोक देतील, किती देतील, देणारच आहे. पण आपलं देणं आहे, आता आपलं देणं आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, उद्या निमज सगळी भजनी मंडळ नाव पाठ आहे. मी आमच्या मंगळेश्वर भजनी मंडळाला पण मेसेज पाठवलाय. उद्या काही माझ्याकडे संकलित होते वारकऱ्यांच्या वतीनं. वेगवेगळे प्रयत्न चालू आहे. तुमचे पण प्रयत्न चालूच आहे. आमदार साहेबांचे पण प्रयत्न चालूच आहे. वेगवेगळ्या संघटनांचे प्रयत्न चालूच आहे. संगमनेर तालुक्यातून पण प्रयत्न चालूच आहे. पण आमच्या वारकऱ्यांची पण जबाबदारी आहे. आपण 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 4 किलो, 5 किलो गहू, तांदूळ, डाळ, तेल, गूळ, साखर, जे जमेल ते संकलित करा. जे जमेल ते संकलित करा. आणि वारकऱ्यांच्या वतीनं आपण विद्यमान आमदारांनाही सांगू की आम्हाला वाहनाची सोय करून द्या. आम्ही वारकऱ्यांच्या वतीनं आम्हाला शेतकऱ्याच्या तोंडात घास घालायचे आणि त्याची दिवाळी साजरी करायची, हे लक्षात ठेवा. माझे मराठवाड्यामध्ये खूप मित्र आहेत. आत्ता मंगळापूरमध्ये कीर्तन चालू आहे. आत्ता मेटे परिवाराचे, विनायक मेटेंच्या गावचे, राजेगावचे. मी विनायक मेटेंच्या वडिलांच्या पुण्यतिथीची कीर्तनं केलेली आहे. पोपटराव तुम्ही होते त्याला. का सांगतो मी, मला दुःख माहिती आहे. माझे किमान 500 मित्र आहेत मराठवाड्यातले. 15 वर्षाचा माझा मुक्काम पोस्ट रहिवास आळंदीचा आहे. आणि आळंदीत सगळे माझे मराठवाड्यातले मित्र होते. मला माहिती आहे. माझ्या मित्रांची घरं पाण्याखाली आहे. शेतकरी राजा उद्ध्वस्त झाला. आपल्याला त्याला आधार द्यायचा आहे. त्याच्या घरात दिवाळीचा अंधार झालाय. आपल्याला थोडासा दिवा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. कशासाठी सांगतोय मी? देव सांगतो समाजाला, मी जन्माला आल्यानंतर आनंद निर्माण होईल. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद भयानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरानंद 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 भयो कन्हैया लाल. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. ओ नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. मध्यरात्री 12 वाजता मथुरेच्या कारागृहामध्ये तो जन्माला आला. आणि सगळ्या भक्तजनांचं त्यानं जे आश्वासन दिलं होतं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम मधर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहम, सगळ्या भक्तांचं मनोरथ त्यानं पूर्ण केलं.